उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षावर दाखल झालेले आहेत। वर्षावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेत। बैठकीमध्ये मराठा आंदोलनासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे आणि त्यासाठीच ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी आता वर्षावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेले आहेत। तर आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीसाठी अजित पवार आता वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहे। वर्षा बंगल्यावर ते दाखल झालेले आहेत। या बैठकीमध्ये मराठा आंदोलनासंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात आणण्यासाठी सरकारकडून आता हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दोन्ही उपमुख्यमंत्री वर्षावर दाखल झालेले आहेत। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावर दाखल झालेले आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलनासंदर्भात लवकरात लवकर तोडगा काढावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। तसंच ज्या पद्धतीने सध्या हे मराठा आंदोलक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत, ठिय्या मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन लवकरात लवकर संपुष्टात यावं यासाठी सरकारने आता आंदोलनकर्त्यांच्या संपूर्ण भावनांचा आणि मागण्यांचा विचार करता महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, दोन्ही उपमुख्यमंत्री आता वर्षावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे? एक छोटी महत्त्वाची अपडेट आहे की मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, त्यासोबतच अनेक महत्त्वाची मंडळी, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असतील किंवा त्यासोबतच न्यायमूर्ती शिंदे, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक आता काही क्षणांपूर्वी सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी कोंडी निर्माण झाली त्यावरती चर्चा होणार असल्याचं अपेक्षित आहे। एकंदरच गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरती खरं तर आरक्षणाचा पेच फसलेला आहे की कुणबी सरसकट आरक्षण देण्यावरून मागणी होत असताना सरकारकडनं कुठेतरी या संदर्भात अडचणी आहेत आणि कायदेशीर पेच निर्माण होतो। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी बोलवली, या बैठकीमध्ये काही तोडगा निघतोय का आणि खऱ्या अर्थाने कायदेशीर पेच जो निर्माण झाला त्यावरती काही खरं तर सोल्युशन निघतंय का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। अगदी, तर आपण पाहतोय वर्षावर महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री हे वर्षावर दाखल झालेले आहेत। राज्याचे महाधिवक्ता आणि त्याचबरोबर उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा करतायत। या महत्त्वाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सध्या चर्चा होणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी ज्या महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यासाठी सुद्धा अनेक महत्त्वाच्या बैठका सध्या होत आहेत आणि आताची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। छगन भुजबळ सुद्धा या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। ओम, आपण पाहतोय महत्त्वाची बैठक आहे, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे मराठा आंदोलनासंदर्भातल्या आणि आता छगन भुजबळ सुद्धा तिथे पोहोचलेत। तर आताची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता आणि उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील या बैठकीला उपस्थित आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये आंदोलनासंदर्भात नेमकी काय चर्चा होते, तोडगा काढला जातोय का, या बैठकीनंतर सरकारकडनं नेमकी काय पावलं उचलली जात आहेत, मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी नेमकं कोण जातंय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, वर्षावर दोन्ही उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर महाधिवक्ता आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, तुम्ही मगाशी सांगितलेलं आहे की बैठकीला सुरुवात झालेली आहे, छगन भुजबळ सुद्धा आता पोहोचलेले आहेत।
निश्चितच खरं तर या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन सुरू आहे आणि मराठा आंदोलकांकडनं या संदर्भात कुणबी आरक्षण हवंय या मागणीवरती ते सातत्यानं ठाम आहेत। सरकारसमोर सुद्धा हा क्रायसिस आहे की कशा पद्धतीने हे आरक्षण दिलं जावं, त्यामुळे आता अर्थात ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर ही बैठक सुरू झाली आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्याचे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य अध्यक्ष विखे पाटील असतील किंवा न्यायमूर्ती शिंदे यासह सगळी महत्त्वाची लीगल टीम जी या सगळ्या प्रकरणात काम करते त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरसकट कुणबी आरक्षण जी मागणी होते ते देणं खरं तर न्यायालयीन पातळीवरती कुठेतरी अडचणीचं ठरते हे काल सातत्यानं समोर आलं होतं। यामध्ये कुठला सुवर्ण मुद्दा काढला जातोय का, आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारकडनं काही वेगळे प्रयत्न केले जातात का, मुळामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडनं या संदर्भात सातत्यानं विधान येत होती, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल विरोधकांकडनं काहीसे आरोप आणि टीका टिप्पणी होत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आज 11 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सरकारकडून या संदर्भात काय कारवाई केली जाते, काही सुवर्णमध्य काढला जातोय का, जरांगे पाटलांनी आजपासून पाणी सुद्धा घेणार नाही असं काल स्पष्ट केलं होतं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीवरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो। पर्यायानं आंदोलनावर सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि आंदोलनाची सुद्धा धार कदाचित वाढू शकते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारची ही बैठक महत्त्वाची ठरते। या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ सुद्धा आता वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेत। त्यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, बैठकीत ते उपस्थित नाहीत, बैठकीचा त्यांचा तसा संबंध नाहीये, परंतु भुजबळांची ही उपस्थिती सुद्धा आता चर्चेचा विषय ठरते। आज दुपारी भुजबळांनी सुद्धा त्यांची एक ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे, त्यामुळे सरकारकडनं दोन्ही पातळ्यांवरती आता हालचालींना सुरुवात झाली आहे। ओबीसी आणि मराठा या दोन्ही नेत्यांना समजून सांगण्याचे प्रयत्न सरकारकडनं केले जात आहेत। याला यश मिळतंय का, मराठा आरक्षणाचं आंदोलन मिटतंय का आणि यावर तोडगा काढण्यात सरकारला यश येतंय का हे पाहणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, ओम, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधीच मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज सकाळची जर दृश्य पाहिली तर ते रस्त्यामध्ये ठिय्या मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता, तसंच काही ठिकाणी त्यांनी पोलिसांशी सुद्धा हुल्लडबाजी केलेली होती, हुज्जत घालण्याचा प्रयत्न केलेला होता। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या मराठा आंदोलकांना त्यांना आवरण्यासाठी किंवा त्यांना संपूर्णपणे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जाऊ शकतात का, त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का? निश्चितच खरं तर पोलीस असतील किंवा सर्वसामान्य मुंबईकर असतील, त्यासोबतच पत्रकारांशी सुद्धा ज्या पद्धतीनं हुल्लडबाजी आणि उद्धट वर्तन या आंदोलकांकडनं केलं जातं, या सगळ्याची कुठेतरी शासनाकडनं दखल घेणं अपेक्षित आहे। शासन या संदर्भात दखल घेईल आणि कारवाई सुद्धा या संदर्भात काही ना काही स्वरूपात थोड्या अधिक प्रमाणात होऊ शकते अशी देखील एक शक्यता खरं तर या ठिकाणी व्यक्त केली जाते। सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास देणं असेल किंवा पोलिसांवरती काही प्रमाणात हुल्लडबाजी करणं असेल, पत्रकारांवरती दमदाटी करणं असेल, महिला पत्रकारांची छेडछाड असेल, या सगळ्यांची दखल कुठेतरी सरकारनं घेणं आता अपेक्षित आहे। त्या संदर्भात अपेक्षा सुद्धा व्यक्त केल्या जात आहेत। काल टीव्ही जर्नलिस्ट पत्रकार संघटनेकडनं मुख्यमंत्र्यांना आणि या संदर्भात मनोज जरांगेंना या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात आलं, पत्र सुद्धा देण्यात आलं। त्यामुळे या सगळ्या हुल्लडबाजी करणाऱ्या, उद्धट वर्तन करणाऱ्या जे काही आंदोलक आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होते, सरकारकडनं या संदर्भात काही दखल घेतली जाते का आणि संबंधितांवर काही कारवाई होते का, यावर सुद्धा खरं तर ही चर्चा होऊ शकते असं देखील कळतंय। श्वेता, अगदी ओम, तुम्ही या संपूर्ण बैठकीवर लक्ष ठेवून राहा, आम्ही वेळोवेळी याचे अपडेट्स घेणार आहोत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारनं महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित आहेत, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। महाधिवक्ता या बैठकीला उपस्थित आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये आता नेमकं काय घडतं, कोणकोणत्या मुद्द्यांवर कल केला जातो आणि त्यानंतर काही महत्त्वाचा तोडगा काढला जातो का, मनोज जरांगे पाटील यांना काही सूचना सरकारच्या वतीनं केल्या जातात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।